जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी, सान थोर भेद नाही सारे पालखीचे भोई, जाऊ विठोबाच्या दारी, जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी। कैवारी जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी। आता माऊली फोन लावू द्या मला पहिल्या। हो बस ते आला की ऑटो टाकले सिलेंडर की निघाल झाबरूच्या घराकडे। हो थांबा मला फोन लावू द्या। अरे नाही ना शांतर हो त्याला फोन लावून काहीच फायदा नाही। ते ऑटो घेऊन सकाळी आपला मजूर घेऊन नाही गेले का? बघ भा आपला चिकणे डोक्याचे वावर आहे का नाही ते आम्ही घरी गेलो नाही यंदा। बघ मोठी मजूर घेऊन गेलेले आहे तिथं पराठी नाही तर आज बाबा। हो राजा ती बी बरोबर आहे नाही का? सकाळी दिसले मला जाताना ते। हो मग आता कसं लेखाचं मारतीचा ऑटो आहे का भानू? बाबा पंक्चर आहे ते पंक्चर आहे। हो 8 दिवस झाले जागेवरच आहे ना कोणी आता त्याला म्हणजे कामच नाही मग कसं जागेवर मारतीचं काही लक्ष नाही फवारणी हे ते नेतेच मागाय। आता काय करावं हे बा जाऊ द्या बा। मी काय म्हणतो मी माऊली भोलेच फोन करतो। कसं आहे एरिया आता मजूर तिथं आता काम करत असं। हो आता दिवसभर काय आता 4 वाजे लोक येणार आहे तर तिथपर्यंत आपलं होऊन जाते ना मग। थांबा मला फोन लावू द्या ऑटो घेऊन बोलवून घेऊ काय आहे का लय दूर थोडीच आहे। अर्धा घंटा यायला लागो ना तिथपर्यंत आपल्याला बी सिलेंडर काढणं हे ते टाइम लागतेच ना। अरे नाही ना त्याला यायला अर्धा पाऊण तास लागायचा तिथपर्यंत दुसरं पाहा ना काही ऍडजस्टमेंट भाण्याची गाडी म्हणा किंवा दुसरं काहीतरी पर्याय पाहा ना दुसराच ऑटो पहा। अरे नाही ना भानूच्या गाडीत नेणं म्हणजे फालतू रिस्क आहे ते। त्याची गाडी आणि आपली गाडी जर समजा समोरासमोर आली हो एवढे मोठे सिलेंडर यात कसे काय घेऊन चालले बा? हो जागी सापडा सगळं घबाड द्यायले आणि एक तर आता कोणा दुसऱ्याचा ऑटो सांगणं म्हणजे हिसा पाडणं आहे ते। मग एवढाले वजनदार सिलेंडर भरायला कसे काय चालले बा? मुके बसा मी माऊली भोलेच फोन लावतो आणि अर्धा तासात येते ते। थांबा गडबड नको करू। अरे बोला चंद्र भाऊ हो काय म्हणत होते काय कसं काय लावला फोन आज? ते सगळं नंतर सांगतो तू लवकरात लवकर सध्या हाय कुठं? हो ऑटो घेऊन हाय कुठं म्हणलं? अरे मी गुंपा मावशीच्या वावरात नाही काय आता गुंपा मावशी ते गाडी घेऊन गेला तर घरी द्यायच्या। हो म्हणे मी चहा पाणी करून आणतो म्हणे। आम्ही आता बसलो इथं निधन चालू आहे आता। हो आपलं काय आता आराम करायचं ऑटोवाल्याचं काय कामच काय आता। हो काम झालं निघाल 4 वाजता घराकडे। हो ना मग आता मी काय म्हणतो 11च वाजू राहिले का नाही? हो तर तू आता हो ऑटो घेऊन अर्जंट हो बिलकुल त्या वळाखाली येऊन हजर राह। हो मी तुला सांगतो काय काम आहे हो सध्या सांगू शकत नाही लवकर अर्जंट नाही एकदम इमर्जन्सी काम आहे। अरे बाबा अरे गुंपा मावशी कल्ला कर ना थांबा ना मला येऊ द्या द्यायला विचारू द्या नंतर मग सांगतो तुम्हाला। नाही ना विचारायचा टाइमच नाही ना आता तू चटकन निघ ना बाबा रे। बा तू घबाड जाते बरं मग सांगू राहिलो तुले। हो आपल्या गावातनी धाड पडून राहिली ईडीची त्याच्यानं तुले मी फोन करून राहिलो लवकर ऑटोत बा चालले बा सिलेंडर भरायला असं दाखवायचं आहे। चटकन गावाच्या बाहेर घेऊन झाबरूच्या आपल्या बंगल्यावर सेट करायचं आहे समजलं काय? बाबा काय बोलता म्हणता आपल्या गावात धाड पडून राहिली का? हे काय तर सगळे पैदल व्हायची शक्यता आहे आता। हो म्हणून म्हणलं सटकन ये सिलेंडर रपादपा कर। हो सांगू नको ना काही हुंगू नको कोणाला आलोच म्हणा 10 मिनिटात नाही चल काढ लवकर ऑटोन चल निघ लवकर। बस बस अरे बाबा एवढं घबाड असल्यावर कोण थांबते? हो आलो हो ना दोन्ही सिलेंडर पॅक आहेत ना घरी हो ना रुपयाने खर्चला म्या। हो बरं ठीक आहे हो निघालोच मी आता चल निघ लवकर निघ खाली हो आम्ही सिलेंडर घेऊन हजर आहो बिलकुल तिथं। ओके अरे आले का खादोडे? हा बोला म्हणलं काय म्हणते मग झालं आपलं दिली कंप्लेंट द्यायची? हो काय कुठरोग आला आता काय होणार आहे पुढे? काय होणार? झालं रस्त्यावर येणार रामपूर रस्त्यावर येणार बस झालं ईडीची धाड पडणार आहे 1-1.5 घंटेतनी। हो बिलकुल आम्ही ऐकलं पोलीस स्टेशनने पहिले तरी रिपोर्टच घ्यायला तयार नव्हते। हो अरे हुट म्हणे काही नाही म्हणे विषय नाही म्हणे। हो अफवा आहे म्हणे अफवा। दुसरी गोष्ट त्यानं म्हणजे विशेष एक अर्ज दिलेला आहे तिथं हो की बा जर कोणी तक्रार केली हो तर आम्ही त्याच्यावर दावा ठोकू हो म्हणजे जेणेकरून पुढचा तक्रार करणार नाही। पण अरे आपण काय कमी हिमती जाऊ का? जिगर आहे म्हणतं जिगर खादोळ काय म्हणते हॉटेले सोबतीले मानमोळे असल्यावर नाही आता नाही भ्या लागत आपल्याला पण बाकी राजा अर्धही दिलता नाही त्यानं हो म्हणजे बा दावा ठोकीन म्हणून बापा बापा बाबा किती रुपयाचा?
एक कोटी रुपयाचा तिघावर दावा आहे आपला. हो, तिघाच्या नावानं कंप्लेंट दिली मी आता. हो, त्यानं बिलकुल असं म्हटलेलं आहे पुढच्यानं की बा जर आमच्या इथं काही नाही सापडलं तर आम्ही 1 कोटीचा दावा याच्यावर मानहानीचा दाखल करू. हो, तर म्हणा कर ना म्हणा. आम्ही म्हटलं बिलकुल करा, काही हरकत नाही. साहेबांना आम्हाला 2-2 खेप सांगितलं, पहा बरं विचार करा. आम्ही म्हटलं काहीच विचार करायचा नाही. मानमोडेनं जे डिटेल माहिती आणली त्याच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला सांगतो की या गावात घबाड सापडलेला आहे. तुम्ही बिलकुल त्याची चांगली चौकशी करा. नाही सापडलं तर आम्हाला म्हणा, आम्ही बिलकुल कोर्टात हजर राहतो. असं हो का? बरं बरं ठीक आहे ना. नाही पण सापडन ना. हो, नाही तर बस आपल्यालाच घरून पळायचा. लेणे की देणे पडेंगे. अरे नाही ना हो हॉटेल साहेब राजा, पूर्ण डिटेल आणलं ना मॅम. मग प्रत्येकाची चौकशी केली त्या गावातनी, यानं काय घेतलं, कोण काय केलं. मग हो, लय विकास झालेला आहे द्यायचा, इतका मोठा होत असते का. मग हो, पाहा तुम्ही आता, तुम्हाला काय समजते समजानच पुढे. बरं बरं ठीक आहे ना. मग आता काय, मग ईडीची धाड आता त्याने फोन घेऊन केला का तिकडे? बापा आम्ही लपून ऐकलं ना. मग काय आम्ही तिथून सटकलो. हो, त्यानं बाता ईडीवाल्याला फोन लावला. असंच आहे म्हणे बा, खात्रीपूर्वक माहिती आहे म्हणे. हो, 100% आजच्या आज म्हणे आम्ही धाड टाकून देऊ ईडीवाल्याचं. त्याला आलं उत्तर. हो, तर आता बहुतेक ती गाडी घेऊन निघणार आहेत. हो, दोघं तिघं आहेत ते. पण हे यायला समजा आता काही ते नावं कोणकोणते आहे ते लिहून घेईन, तिथून चालले मग पुढे रामपूरले. हो, झालं बिलकुल बा सांगतो ना. हो, आता किती वाजले? हो, 11 वाजून आहे, 11:15. हा हो, 12-1 वाजेपर्यंत त्याच्या गावात ईडी पोहोचली म्हणा समजा 100%. अरे बापा, मग तर झालंच. आता समजा आपल्याला 5च काम राहिलं मग, नाही का? हो, चला जाऊ दे. आता मी येतो आता माझ्या त्या फार्म हाऊसवरून. हो, चक्कर मारून काय होते समजते तोरो. हो, आपण संपर्कात राहू. मला फोन करता काही झालं तर. हो, ठीक आहे मग, चला येतो मी आता. ओके. तुम्ही दिला रिपोर्ट दिला, चांगली गोष्ट आहे. पण मी काय म्हणतो, तुमचं नाव यायला नव्हतं पाहिजे ना. मग जवळ बा तुमचे काय म्हणून किंवा जवळचं हे रिपोर्ट दिला म्हणून. आता आपण का नावानिशी रिपोर्ट दिला का? शांताराम घनगणी यांचा बा प्रत्यक्ष असं नावासहित दिला का रिपोर्ट? रामपूर येथे घबाड सापडलेला आहे, या संदर्भामध्ये आम्ही तक्रार केलेली आहे. बाकी त्याच्यात आता जवळबाचा रोल आला कायले. हो, ते तर म्हणते आम्हाला सापडलंच नाही. मी तर 1-2 वेळा विचारलं द्यायला का हो बाप्पू काही सापड वाटते तर नाही म्हणते बा आपल्याला काय. मग आता त्याचा रोलच नाही तर मग ते कसं काय म्हणणार आहे आपल्याला? हो, आम्हाला वाटलं म्हणा बा तुम्हाला सापडलं नाही. हो, आम्हाला थोडी माहिती आहे. हो, पण आता विनाकारण आहे की नाही. जर त्याला सापडलं आहे समजा असं म्हणता तुम्ही, हो, पण आता शेवटी नुकसान तुमच्याच बहिणीचं होऊन राहिलं का नाही. हो ना, ते फायदा त्याचा हो न हो, आपल्याला त्याच्याशी काय आपला फायदा होऊन राहिला नाही याच्यातनी. मग 10% बक्षिसाची रक्कम का मामूली आहे का? तिघात जरी वाटून घेतली तर करोड रुपये येते. हो, ते सगळं झालं, पण संबंध खराब होते का नाही. तर तुम्ही एक काम करा ना, तुम्ही एक फोन लावा. हो, झालं तर कसं आहे, सगळा माल आपल्याला भेटू शकते. हो, एक आयडिया करा तुम्ही, तुमच्या जवळ भावाला फोन लावा म्हणा, तुमची कंप्लेंट केलेली आहे म्हणा पोलीस स्टेशनला, आणि ईडीची धाड पडणार आहे म्हणा. हो, तुम्ही जे काय सापडलं असेल कदाचित ते आपल्या घरी घेऊन या म्हणा. हो, आमच्या घरी घेऊन या, नंतर आपण पाहू म्हणा काय करायचं. आपल्या घरी आलं की झालं, पसलं आपल्याला. हो, अर्ध तर भेटन. बोले का सपाटणी करावं लागेल, म्हणजे कसं आपलं नावही खराब होणार नाही, मलाही आपल्याला भेटून जाईल. खादोडे तर त्या हॉटेलचं आपल्याला काय घेणं नाही. हो, असं करावं लागेल यायले. हो, आपल्याला म्हणजे कसं, हो म्हणजे दोन्ही तबल्यावर हात ठेवा लागेल आता. हो, थांब आत्ता फोन लावतो जवळ बॉले आणि बरोबर सांगतो मी आता यायले. तरी काय तर म्हणून तर म्हटलं फोन लावा तुम्ही. हो, झालं तर फायदा होईल. आणि त्याचे बी कसं त्याला वाटत म्हणा आम्हाला सांगितलं आहे ना अगोदर. हो, म्हणजे कसं बोला येणार नाही. हो, लावा फोन. तर मग दुसरं काय करतं काय, ते सिलेंडर घराच्या बाहेर तर काढायला लागेल कमीत कमी. हो, आता खालून टाकले समजा ते वेल्डिंग करून आहे, अंदर त्याच्यातनी आपलं माल आहे समजा 30-30 लाख रुपये. तर आता एका याच्यातनी 1.25 कोटी आहे. 25 लाख रुपये आपण बांधकामासाठी समजा द्यायला दिलेले आहे इंजिनियरले, पण 1.25 कोटी रुपये त्याच्यात आहे ना. मग इथं जर आता ठेवलं आणि जर तलाशी झाली घराघराची, तर मग काय राहिलं, आला डाऊट यायले की बा काही सांगता येत नाही, सिलेंडर असू शकते. त्याच्यावर मशनरी असते, सगळ्या गोष्टी असते. मग एक असं दरवाजे असे पाहते ना ठोकून, खिडकीत लपून ठेवलं का कायच्यातनी आहे का, मग लय बारीक असते ते. बापा नाकच झालंय आता, विनाकारण डोक्याला ताप झालाय. पण मी काय म्हणतो मग आता, हो ना, लोक इतकी हुशार आहे तुमच्याच जोड. आता एवढं मंदिराचे पैसे तुमच्याच जोड दिले ना आपले बी. हो ना, मग आता मग तुम्ही नेता कुठे सिलेंडर? आता म्हणजे कुठं आता झाबरूच्या बंगल्यावर नाही आला गं, तिथचा कोणाला पता नाही, ते आहे बंद बऱ्याच दिवसाचा, कोणाला जाणं येणं नाही काही नाही. त्याच्याशिवाय दुसरा बरं आहे का? अरे बाबा, त्याच्या बंगल्यावर कायले होणारे जवळ आहेत ना ते आपले. बा दुसरी कोणती जागा पा. हो, नाही तर मी तर म्हणतो मा भावाच्या घरी न्या तुम्ही. हो, मा भावाला मी फोन करून सांगतो. आता हिचा भाऊ आता त्याच्यातच आहे, त्याच्या सामीन. अरे म्हणलं तो भावाच्या नादी कुठे लागतं, तो भाऊ तर दडपा झडतं त्यातलं. आज तुम्हाला तर मा भावावर भरोसाच नाही बाबा. हो ना, इतकं म्हणलं त्यानं पोऱ्या शिकवलं, हे केलं ते केलं, पण नाव नाही तुम्हाला. हॅलो, बाई मी काय म्हणतो, जवळ बाप्पू कुठं आहेत का, घरी आहे का वावरात आहे म्हटलं. हो, काय नावाचा खराबा करणं लावला त्यानं. सगळ्याला जेलात घालते का ते आता मा बहिणीले, मा भाच्या येईल का सगळ्याला जेलात घालते का म्हटलं. कुठं आहेत बाप्पू, कुठं आहे, घरी आहेत का म्हटलं, कुठं आहे ते, त्याचा फोन बंद आहे, मी लावून राहिलो इतक्या वेळचा. नाही, घरीच आहेत ना, हिंगा घरीच आहेत म्हटलं. हो, बोला बोला काय बोलायचं होतं. बोला म्हणलं, माझा भाऊ आहे. हो, काय म्हणते पा. आता तिकडे रिपोर्ट देते, इकडे फोनही करते. हां हॅलो, हां बोला मी बा, कसं काय म्हणलं बा, काय कोणाचा नावाचा खराबा केला मी.
काय जवळ बा तुम्ही म्हणता काय नाव खराब करता का? एवढं मोठं रामपूरवाल्यानं घबाड पचवलं, तुम्हाला मी किती वेळा विचारलं तुमच्यावर आहे का तुम्ही नाहीच म्हणता. हा आली का नाही आता ईडीची धाड पडणार आहे तुमची इथं. मग हे आपलं हे नाही का खादोडे आणि आपलं हॉटेल आहे, दोघे डॉन आहेत ना हे. हा मी कसं त्याच्यापासून मित्र या नात्यानं माहिती काढल्या बरोबर. हा संघ राहू त्यानं काय केलं आता माहिती आहे का? रिपोर्ट दिलेला आहे तुमच्या नावानं. रिपोर्ट दिला, मी संघच होतो, माझे नाव आहे त्याच्यात. मी मुद्दामून माहिती काढायसाठी गेलो. म्हणजे कारण की मी जर नाही गेलो तर मग आवश्यक याचा हे सांगा बा तिकडे. म्हणून मी त्याच्यात सामील झालो. काय करते बा तर तुमचा त्यांना दिला रिपोर्ट आणि ईडीची धाड आता 100% 2 तासात तुमची इथं पडणार आहे. जर तुम्ही घबाड वगैरे पचवलं असेल तर लवकर तुम्ही माल आपल्या घरी घेऊन या, म्हणजे जेणेकरून तुम्ही वाचाल. कारण की आम्ही कंप्लेंट देणार आहे त्याच्यात माझं नाव आहे. आमची थोडी तपासणी करणार आहे. म्हणून म्हणतो एक वस्तू एक जागा नाही ठेवणार ते. म्हणून म्हणतो चटकन तुम्ही लवकर रपादपा माल घेऊन इकडे या. अजूनही कोणी असतील सगळे तुमची मित्रमंडळी, सगळा माल आपल्या घरी आपण दडपून टाकू. बाबाला शेतील दिसरायला मिळून आता नाही का दडपते का पूर. अरे बा कसं आहे मिळून बा सगळी अफवा आहे, तुम्ही काहीच काळजी करू नका. धाड ईडीची नाही कायची पडली. पण कर नाही तर डर कायले, आम्हाला काही सापडलंच नाही तर आम्ही काय भेणार आहोत गावाले. मला तर काही विशेष माहीत नाही म्हणा, पण बाकी गावाले कोणाला सापडलेलं नाही. त्याच्यातनी काही बा काळजी करायचं काहीच कारण नाही. तर ज्या तुम्ही ऐकतच नाही बापू. हे बा बाई मी काय म्हणतो खरं सांग बरं मला तू. बापू खरे बोलून राहिले खोटे बोलून राहिले? खरे बोलून राहिले म्हणा खरे. नाही खरेच बोलून राहिले ते. खरेच बोलून राहिले तर काहीच सापडलं नाही. आता यायला आता सापडलं असतं मी तुला सांगतच होती. मला सांगा वाटू राहिलं पण आता हे नाही म्हणते. हे बा दादा काही सापडलं नाही, काळजी काहीच करू नको. बाबा आता शेवटी तुमचा विचार करा. अजूनही तुम्ही 10-15 मिनिटं विचार करा. तुम्हाला वाटत असेल किंवा सांगितलं तर मी काही मागत त्यातले मला काहीच कमी नाही. माय पोरं मस्त पुण्याला शिकून राहिले, सगळ्या पद्धतशीर आहे गोष्टी. पगार भरपूर आहे, काही अडचण नाही मला. घरचा काय मी गरीब नाही. म्हणून तुमचं घबाड तुम्हाला लखला. फक्त तुम्हाला वाचवासाठी आपल्या घरी तुम्ही सगळ्यालेच वाचवा. कसं आहे गरीब परिस्थिती आहे. कशी आता आनंदी जीवन जगून राहिले त्याला म्हणून आपल्या घरी येऊन ठेवून द्या म्हणा. कायच्यातला पोलेला आहे तर नाही बाबा याचे खायचे दादा लगान दाखवायचे लगाय नाही हे बा मेवणे बा विषय कसा आहे आम्हाला काही सापडलेलंही नाही आणि आम्हाला काही भेवाई नाही. त्यानं रिपोर्ट जर दिला असेल ना तर तेच फिटणार आहे आज 9 उद्या. कारण की गावाल्यानं कसा रिपोर्ट दिलेला आहे बरं पोलीस स्टेशनला दावा ठोकीन म्हणून. सगळेच जण बिलकुल दावा ठोकणार आहे त्याच्यावर. फक्त सापडू नको देऊ म्हणा. सापडणार नाहीच आहे द्यायला. नाही यायला कसं दणकेच पाहिजे. तसे फुटत नाही. बरं ठीक आहे मग आता. मी कसं बा तुम्हाला कल्पना दिली पण फक्त मला रिपोर्टमध्ये माझं नाव आहे. असं काही समजू नका बरं. म्या म्हणजे मुद्दामून दिला हे तुमच्यासाठी दिलेला आहे म्या, म्हणजे कसं माहीत व्हा म्हणून. तर पहा मग आता. ठीक आहे काही अडचण असली तरी मला फोन करू शकता. ओके. नाही काहीच अडचण नाही. येऊ दे धाड येऊ दे काही येऊ द्या. आपल्याला भ्याचं कामच नाही. ठीक आहे ठेवतो मग. काय माणसा म्हटलं तुम्ही मा भावाले सगळं माहित पडलं आणि तुम्ही म्हटलं त्याच्या घरी माल जर नेला असतं सगळं काय झालं असतं. झाबरूच्या घरी नेणं बरोबर नाही ना. आज उद्या जर तिथे सापडलं तर त्याच्यावर काही येईल ना. आपला होणारा जवळ येत ना ते. अरे तसं नाही ना, तुझ्या भावाच्या घरी ठेवायला काही हरकत नाही. पण कसं आहे अजून हिस्से वाढवतं का? लोक म्हणतील तुमच्याच्या हिस्से वाढले असं आहे ती. सगळ्याचा विचार करावा लागते ना आपल्याला. झाबरूची इथं ठेवू आपण आणि 30 तारखेच्या आत ते याच्या आत आपण घेऊन येऊ. झालं ना विषय काय. बरं पहा मला तुमच्या विचार ना. देऊ मग काढून ते सिलेंडर. एक गॅस लिस्ट लावायला आहे नाटक म्हणून आणि एक बाजू नाही. चला देतो मग. साहेब आतमध्ये या चहा वगैरे घेऊ. नंतर मग तुम्ही चालले जा रामपूरला. यादी आतमध्ये बसून वाचा ना. मी काय म्हणतो चला आतमध्ये. नाही तसं कसं इथं जर आपला वेळ जास्त गेला तर तिकडचं काम होणार नाही ना. लवकरात लवकर आम्हाला तिथं काहीतरी काही हाती लागलं पाहिजे. तर आता हे काय यादी आहे नाही का. बरं किती लोक आहे. 8-9 लोकांची नाव आहेत नाही. इतक्यावर शंका व्यक्त केलेली आहे. जे तक्रार करत आहे खाडोळे मानमोडे आणि एक हॉटेल तिघांची स्वाक्षरी आहे याच्यावर. आणि जो काही आपल्याला अर्ज दिलेला आहे तक्रार अर्ज तर त्याच्यामध्ये त्यांनी इतक्या लोकांची नावं दिलेली आहे. अच्छा ठीक आहे का. कोण आहे आता हे देवीदासजी सनसनी, मनोज पाटील, त्याच्यानंतर हे काय बा सीताराम पवार, मुंशीराम धुटके, शांताराम घनघनी, संतोष टुकटुके, त्याच्यानंतर बाकीचे आता हे काय शिवलाल टोयगोटे, त्यानंतर की बबनराव हेंबाडे, आणखी 1-2 झुंबर घर फिरवे, काशीनाथ गैबानी आणि सविस्तर नाही का. अजून 1-2 आहे म्हणता नाही का. बरं ठीक आहे. इतके लोक आहे समजा. याच्या व्यतिरिक्त 1-2 आणखी असू शकते असा त्याचा अंदाज आहे समजा. बरोबर असू द्या ना. समजा 10-15 लोक आहे याच्यात जवळपास नाही का गुंतलेले. बरोबर ठीक आहे. तरी तुम्हाला या लोकांचा जो समजा काहीतरी म्हणजे इतिहास माहीत असेल ना. आता कारण की पोलीस स्टेशन तुमचं आहे, तुम्हाला यातलं माहिती आहे. म्हणजे तुम्हाला असं यातले कोणी वाटते का बा याच्यातले. तसं तर कसं आता सगळ्याच लोकांचा परिचय आहे माझा. परंतु आता कसं आहे कोणाचं नाव आपण कसं काय घेऊ शकणार. आता कोणाला सापडलं नाही सापडलं. परंतु कोणावर अशा केसेस म्हणजे असे जास्त मोठमोठे दाखल नाही आहे म्हणा. परंतु छोट्या मोठ्या केसेसमध्ये सामील आहे ते. पण तरी याच्यापैकी जे समजा मोरके आहे अशा टाईपचा माणूस कोण आहे याच्यातला. जर तुम्ही मोरके म्हणसान तर समजा एक शिवलाल टोयगोटे आणि सीतारामजी पवार, त्यानंतर शांताराम घनघनी. हे 3 माणसं जरासे समजा सगळ्यात पुढे असते तर बाकीचे त्याच्या मागं हजरच असते. एवढ्या लोकांचा तुम्ही जवळपास लवकरात लवकर संपर्क साधा
आणि एक देवदास सनसनी हो त्याचंही नाव आहे, ते एक पुढे असते. हो ती आता काय मला तर वाटत नाही बा देवदास सनसनी याच्यात नाही असं म्हणून, पण त्या पुढच्या व्यक्तीचं म्हणणं आहे की बा ते आहे याच्यात. असू द्या ना कोणी असो, नाव दिले ना त्यानं. बस झालं, सगळ्याची खोलपेटिंग अशी करतो ना. एकेकाला बोलव प्रश्नाची सरबत्ती त्याच्या घरोघरी जाऊन बिलकुल तलाशी मारणंच आहे आता. हो काहीच विषय नाही, आमच्या पुढे काहीच त्याचे बा बोलणं नाही बंद होत त्याचं. फक्त आता आम्हाला त्याच्या घरापर्यंत टेकू द्या. हो एक 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 सगळे बिलकुल सर्केस करतो. हो कोण कोण आहे सामील, का आहे, सगळे बाहेर काढतो आता. बरोबर ठीक आहे ना, काही हरकत नाही. हो बघा मग आता काय होते काय नाही. हो आता एक दिवस मुक्कामच आहे मग समजा, नाही का? बस आता हे बघ, रामपूरमध्ये 1.5 ते 2 दिवस आता ठाई मुक्काम आहे आमचा. हो तिथं यायची, जर चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं, खरे खरे बोलले, माल जर जमा केला तर माफी, नाही तर पुरं गबाळ कसं बाहेर करावं लागते ते काही आम्हाला सांगायचं काम नाही. एक एक घराची बिलकुल अशी पायी चौकशी करतो, सगळे बिलकुल सर्केस करतो लागायची. हो फक्त मी एक फोन करीन तुम्हाला, उद्या जर गाव सील करायचं काम पडलं तर करून टाकू. हो मी तुम्हाला फोन करीन परिस्थिती पाहून, ठीक आहे? हो चला ओके, निघू मग आम्ही आता. हो काही विषय नाही. जगात भारी भारी पंढरीची वारी, जगात भारी भारी पंढरीची वारी. अरे हॅलो हॅलो, हां भानू, हां बोल म्हणलं, आवाज नाही झाला. आता निघाला मी पंढरपूर, आलो जवळपास आम्ही आता. हो अरे म्हणलं काय झालं मग, काही सांगितलं नाही, काही नाही, फोन नाही, फान नाही. म्हणलं कसं काय आहे पोझिशन? थांब मी इकडे अलीकडे येतो, जरासा दूर होतो. हो थांब एक मिनिट. हो बोल एक मिनिट आलोच मी इकडे. हां बोल आता, बोल. आता बाबा मी काय म्हणतो, हो ते ईडीची झाड पडणार आहे म्हणजे आपल्या गावात नाही. हो तर आता शांताराम भाऊ तर म्हणजे सगळे सिलेंडर आपल्या झाबरूच्या घरी जाऊ द्यायचे म्हणजे आता जाता. हो ते हॉटेलनं गेम केला आपला. हो रात्रीचं राहिलं आणि आताच त्याने झाड पाठवून दिली. हो तर म्हणलं ते आता आपल्या लवकरात लवकर सिलेंडर म्हणलं तिकडे न्यायचे आहे, ॲटो येऊ राहिला. कसं करू मग आता त्यातले दोन्ही सिलेंडर, आता एक फरशीच्या खाली आहे एक वर आहे आपलं. हो हे 30 लाखावाला वर आहे, ते बाकीचं आपलं जे घबाड आहे अगोदरचं ते फरशी खाली आहे. तर मग दोन्ही काढून नेऊ का मग ते? नाही ना, ती एक फरशी खालचं लय खोल आहे आपलं अंदर. त्याची भीती नाही आपल्याला. हो ती आता हो राहू दे, सोनं आहे त्याच्यात नाही 30 लाखाचं. हो घेतलेलं, आता ते किती रुपयाचं आहे किती नाही. तर तू एव्हा एक काम कर, हे जे आता नवीन घबाड भेटलं का नाही, हो हेच सिलेंडर नाही फक्त. हो ते फरशी खालचं अंदरच राहू दे, एवढं काही चेकिंग नाही होत त्या. हो पाहता येते ते अंदर राहिलं चांगलं, 5-6 फुटावर आहे खाली ते. बरं ठीक आहे मग ते एकच मग आता हे घेऊन जातो मी, वरचं आहे ते. हो बरोबर ठीक आहे मग आता झाबरूच्या तिथं हो बरोबर ठेवून देतो. हो बरोबर. हो खालून नाव लिहितो म्हणलं आपलं. नाही तर बस बाबा आपलं जातं दुसऱ्याला, कमीवाल्या दिन आपल्याला. त्या झुमऱ्याजवळ कमी आहे पैसे. हो आपल्या याच्यावर नाव लिहून ठेवतो, खून करून ठेवतो खालून. हो ना करतो ना. हो करतो. उद्या येऊ राहिला ना तुम्ही, कसं काय येऊ राहिला तुम्ही पण आता? ते आता उद्या आषाढी एकादशी हो, ते झाली की परवा दिवशी निघतो आम्ही. हो ना काय माहित म्हणे नाही लागू राहिला, देवळाचं चित खेटरास. हो ना हे मस्त मग नाही, मी बसलो काय जीत नाही. हो ना मी असतो आता लोक टेन्शन नसतं. हो ना लुक दुक राहिला बाबू. हो पाहिजे म्हणलं, घबाल गेलं नाही पाहिजे, बरं जीव गेला चाल म्हणून घबाल नाही गेला पाहिजे. हो शांताराच्या सल्ल्यान बरोबर करा आता. हो चला आता ते दिंडी गेली पुढे, बातच पोहे चालते ना बा, बिचाच पोहे राजा. हो ठेवा. हो ठीक आहे, करा आता काय करा ते सांगतो मला, संध्याकाळी सांगतो. हो बरं हो ना हो ठीक आहे ठेवतो मग. हो जातो. झाले का आता, आले सगळे? चला मारती झाले म्हटलं आता, सगळे 8 सिलेंडर झाले आपले. हो पाहिजे म्हणलं मावले आता झुंबर. हो तूही जाय सांगा आता कसं राहते. वरे बसलं म्हणजे बरं राहते. फालतू पडलं तर बसा लागेल, हे बसायचे खाली. हो आता मी करून देतो फोन नलूले. हो ते उघडून ठेवायला लावतो, काही विषय नाही. चटकन जा बिलकुल अंदर किचन रूम मध्ये टाकून द्या. हो बरोबर आहे ना, आता मोजले बरोबर 8 आहे म्हणून. झाले ना बरोबर आहे ना, त्याच्यावर नाव लिहायला खालू सगळ्याच्या याच्यावर, आपापल्या याच्यावर. तुम्ही काय काळजी करता? मग आता 2 तुमचे काशाचे व्हायचे झाले 4. बावले भाऊचं सध्याचं झाले 6, वाढती तर बऱ्याच 8. आता ते काय यायचं तर काहीच नाही. बाबूरावचं शिवलाल भाऊ काही विशेष नाही, झाले आता 8 सिलेंडर बरोबर. नाही तरी पण कसं, नाही तर मग 7च होते असंच होतं. हो एक पाहिजे बरं फक्त ते खालचं भानू. हो त्याच्यात लय माल आहे. हो तेच म्हणलं ते बरोबर पाहिजे. चला आता मंदिरात आहे ते, आणि बाकी जाता सगळं बरोबर पद्धतशीर आता व्यवस्थित घेऊन जा. पुस्तकं सगळ्याचे तुमच्यावर दिलेले आहे मी गॅसचे. जा आता बरोबर हिशोबाने. अरे हे काय आले आता? अरे काय आले म्हणजे? अरे काय सिलेंडर सरलं का तुमचं? हो काही आणायला लागते सांगा म्हणलं, चाललो आम्ही. गले काय आता मला काल सिलेंडर आणला लागते, झालं माय भरलं, कालच चालती गाडी, कालच चालती. कोण घेतलं नाही काल तुम्ही? काय तर राजा वावराय नसते माणूस. हो आता उद्या आहे आषाढी एकादशी, घरच्या बाया आता दम नाही खाऊन राहिल्या. सिलेंडर काही पाठवता. मग आता शेवटी मी आणलं बा. हो आता वावरात बसलो होतो, मी आणलं चला सगळ्याचेच घेऊन येऊ. हो आता भानूला पाठवून दिलं, पुस्तकं देऊन दिले, पैसे देऊन दिले. या बा घेऊन जाय तिकडे. सांगा आता म्हणजे ताण लागले तर रे म्हणलं 1 सिलेंडर शिल्लक ठेवायचं. 2 घ्यायची इकत. बाबा 2 आहे ना आमच्या इथं, एक गबाळण भरेल आणि एक गॅस न. अरे हो ना, पण आता काय ना, आता तुम्हाला माहित नाही का कामं किती आहे? घरी असते का माणूस? मग हो जाऊ द्या म्हणलं, एखादं म्हणून आणलं गोडाऊन भरून जाय तिकडे. हो चालता का तुम्ही? आणता का तुमचं संद घेऊन या, जाऊ द्या नाही तर आम्हाला. नाही आपलं नाही बा. हो आणा तुम्हीच आणा ते. हो आपले इथं 2-3 सिलेंडर आपल्या इथं. चाल जाऊ दे म्हणलं. हा बंडू हो जाऊ द्या लवकर पटापट. हो फालतू अजून याचे लोक. जाऊ द्या लवकर, पटकन घेऊन या भरून संध्याकाळ. हो फालतू डोकं दुखून बंद होऊन जाते मग. हो बरोबर. हो पाहिजे बरोबर, बरोबर पाहिजे. पाहिजे म्हणलं झुंबर बसा बरोबर. हो बसा खाली बसा. हो करा चालू करा लवकर, चला लवकर. हो चला.
थांबा हो 2 मिनिटं हा हो थांबा ॲटो थांबा तुमचा हो 1 मिनिट. बापरे हाती लागतो वाटते बा. ईडीवाले आले हो इंका रामपूरले. आपण हे बा फाटाई ओलांडला नाही आले राजा इथं. अरे बाबा सगळं हातात लागते रे बाबा रे. हो आपत आहे रे बा. मारी भाऊ कसं हो? हो चला ना लवकर इकडे आण तुम्ही. काय सांगून राहिलो मी इकडे इकडे काय सिलेंडर घेऊन चालले काय इकडे तुम्ही काय गडबड आहे तुमची. इकडे आणा इकडे सगळेजण इकडे तुम्ही हा ऐकू येत नाही का बहिरे आहे का रे इकडे या. आता आले खरावर कुठे नाही का काय होतं साहेब मला काय काय झालं म्हणलं काय साठी बोलावलं. काय गडबड काय म्हणलं हो काय कुठे चालले सिलेंडर घेऊन एवढे मोठे. काय साहेब राजो निरा ताप आहे ना गावाल्याच आमच्या. हे ऑटोवाल्याला सांगतो ना हो एक कामं नाही हो 10 कामं आहे आमच्या मागं. हे आता पुस्तक आणि पैसे हातात दिले की हो ये जा मग बंडू भाऊ घेऊन ये जा. हो आता हे बा उद्या आषाढी एकादशी आहे हो आताचे वाला हा हो इंधन झालं बोला आता काही ताल बसून नाही राहिला. हो पहा म्हणलं आता 7-8 लोक सिलेंडर आहेत माझ्या संघ हो दोघं संघ येऊन राहिले. आता मला जाऊन भरून आण लागते सांगा काय करावं. तेच म्हणलं हो काय आता अडचण आली बघता उद्याच आहे आता कसं महत्वाचं का बरोबर. असं 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 हो का रिकामी सिलेंडर घेऊन चालले नाही एजन्सीवर का बरं ठीक आहे बरं जा तुम्ही. पण मी काय म्हणतो रामपूर जे आहे हो साधारणतः इथून किती दूर आहे म्हटलं. हो आता आम्ही फाटा क्रॉस केला पण असं वाटतं किती अंतरावर आहे. बस इथून 1 किलोमीटर आता हो 1 किलोमीटरवरच आहे. हो गेलं की तुम्हाला दिसते ते मंदिर दिसते मग गाव दिसते. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे हो 1 किलोमीटर. बरं आपलं शांतारामजी घनगणी जे आहे हो त्याचं घर रस्त्यावरच आहे का इकडून जाता जाता. नाही थोडं आतमध्ये आहे त्याचं. हो आता समजा गेल्या गेल्या पहिले तुम्हाला वळ लागते वाटा लागते तिथं ग्रामपंचायत आहे तिकडे पुढे गेलं की त्याचं घर आहे विचार ना कोणाले. हो काय काय काम होतं साहेब. हो ते कळेलच तुम्हाला कशासाठी आलो आम्ही हां हो ठीक आहे या तुम्ही तुमचे कामं करा. हो येतो आम्ही आता ग्रामपंचायतला जायचं आम्हाला हां ठीक आहे या तुम्ही आता. अरे बा लवकर सुटका लवकर चला चला. लवकर काढा पुढचं सिलेंडर काढा लवकर लवकर. हा म्हणलं फोन आला 1 मिनिट. हॅलो हॅलो हां बोला 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 शांतर बोला बोला. पोचले का रे बा पोचले का म्हणलं त्यासाठी लावला फोन. नरुल फोन केलता मी हो चाबी दे म्हणून. हो तर तिनं उघडून ठेवलं होतं घर. हो उघडच होतं आता आम्हाला म्हणे हो उघडं ठेवलेलं आहे म्हणे. मला फोन आला होता आला की लावून जा म्हणे. हो चाबी घरी आणून ठेवून देजा म्हणे. चला ठीक आहे पण मी काय म्हणतो ईडीची झाड गावात आले रे. हो म्हणलं तुम्हाला रस्त्यानं भेटले नाही करते फाट्याकिट्यावर हां काही संपर्क झाला का रस्त्यानं. अरे अरे कायचं मग काय तर आमची रस्त्यातच भेट झाली. तर आता त्यानं आम्हाला म्हणे अरे थांबा थांबा थांबा. हो तर एक उतरला त्याच्यातला म्हणे अरे काय आहे म्हणे ही इतकी मोठी सिलेंडर कुठे घेऊन चालले म्हणे. हा काय गडबड आहे म्हणे. मग कसं काय झालं मग काय म्हटलं तुम्ही. बाबा आमचं तर अंगाचं पाणी झालं. आम्ही तर म्हणतो बापा रे आता तर बस झालं होते म्हणलं चेकिंग आता. आम्ही म्हणलं काही नाही म्हणलं हे गावातल्या लोकांचे सिलेंडर आहे. उद्या आषाढी एकादशी आहे म्हटलं मग त्याच्यानं कसं आहे बरेच लोकांचे आता पेरण्या पाण्याचे भरून नाही आणले गेले. हो आता या बा भरून. हो तर मग त्याने पुस्तकं दिले म्हणलं कोणा काही पैसे गिसे दिले. आता आम्ही भरून आणणार म्हणलं गोडाऊनहून असं सांगितलं त्याने. तसं मग काही असं काही शक गिक नाही आला ना त्याला डाऊट गिऊट असं काही म्हणजे काही म्हटलंच नाही ना. नाही 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 काही नाही बाकी तर मग फक्त एवढं विचारले म्हणे शांताराम घनगरीचं घर कुठं आहे म्हणे रस्त्यावर आहे का म्हणे गेल्या. तसं म्हणजे पहिला नंबर माझा वाटते नाही का. हो का तेच म्हणलं ते आता सरपंच ग्रामपंचायतमध्ये गेले तर हो सध्या काही बोलणं झालं नाही माय. हो आता तिथं गेले ते ग्रामपंचायतमध्ये आलेले आहेत. हो गाडी गिडी पाहिली म्या. बरोबर पाहिजे मग आता. हो आम्ही इकडे सिलेंडर अंदर ठेवून देतो कुलूप लावून घेतो. हो पण म्हणलं इतकं मोठं माल आहे कसं काही फालतू चोरीगिरी झालं तर कसं काय करा. नाही ना काही टेन्शन नाही चोरीगिरीचा काही विषय नाही. हो कॅमेरे आहे सगळे बाजून लावलेले. आणि विशेष म्हणजे आपलं नलूचं जवळच आहे क्वार्टर ते येते तिला सांगतो मी 1-2 चक्कर टाक म्हणतो. हो काही विषय नाही त्याचा. हो ना बाबाचे 2-3 फोन आले पाहिजे म्हणे बरोबर. हो म्हणून म्हणलं बा. हो ठीक आहे मग ठेवतो मग आता येतो मग वापस. या लवकर या आता. हो ठीक आहे ओके. बरोबर काय म्हणते बरं भाऊ. हो काय ईडीवर काय आले का घरायला घुसते का आता. नाही ना हो इतके लवकर असते का आता पाहा तुम्ही झोको आता ग्रामपंचायत सरपंच माहिती सांगन. हो असं असं प्रकरण आहे बा पहा लवकर काय आहे तुमचं. त्याच्यानंतर मग आता काय खोलफिटिंग करते काय सांगा आता आपल्या का माहीत. हो पण आता कसं आहे लवकरात लवकर सिलेंडर अंदर जाऊ द्या लागते बरं. कोण पाहिलं तर फालतू वांदा वाजा रपरप जाऊ द्या आता. फालतू पुढे आलो मी घेऊन आता एक का चला अंदर नाही किचनमध्ये बरोबर ठेवून द्या रे. चला आलोच मी. बरं हो ये लवकर तू घेऊ चला द्या भाऊ द्या याच्या डोक्यावर एक लवकर. हो चला लवकर लवकर. आता गमर आलं मग इथं आता. हो गावाच्या बाहेर तर निघालं. हो पण आता उद्या म्हणलं सिलेंडर गावात आले नाही बरोबर कसं काय करावं. भाऊ भाऊ काय सांगायचं. सांगता येते ना काही बी हो नव्हतं बा गॅस सिलेंडर संपले होते. एजन्सीच्या तिथंच ठेवले बा सगळे सिलेंडर. असं करता करता झोको 1-2 दिवसात घेऊन जाऊ मग शांताराम भाऊ म्हणून तशी. बरोबर आता हे झाकून झोकून ठेवा लागत जरा नाही का अंदर गिंदर. हो काय करतो भाऊ. नाही अरे राहू द्या ना लय झाकझूक केलं की ते लोकांना वाटतं काय आहे काय नाही. उघडे असले की ते काही जास्त लक्ष नसते देत पुढचा. तसं येतेच कोण म्हणा इथं नलू मॅडम शिवाय. चला आता लवकर लॉक करून फटकन निघून जाऊ. जास्त थांबायला पुरत नाही. चला लवकर. बघा आता हो आता उद्याच्या एपिसोडमध्ये आषाढी एकादशी थोडंफार नंतर बाकीचं ईडीचं. चला मग लवकर.